आणि मित्रांनो ही बघा लूरची काय अवस्था केली बघा त्या खेकड्याने। आता मला या का बघूया, स्पॉट सगळंच भारी आहेत पण मासो नाही कसो काय माहित नाही। नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो दुपारचे 2:30 वाजलेत आणि आपण दुपारीच फिशिंगला आलोय। बऱ्याच दिवसानंतर आपण रॉड फिशिंगला आलोय खाडीमध्ये। आपल्यासोबत गंप्या आहे, हो बघा काडतूस बिडतूस घेऊन आहे। गंप्या जिताडू पकडची ना, किती किलो तो? 8 किलो तो जिताडू पकडीत गंप्या, असा टार्गेट आहे। तर 3-4 दिवस पाऊस पडला खूप सारा होता, त्याच्यानंतर आपण आलोय फिशिंगला। म्हणजे गणपतीच्या अगोदर आलो होतो आपण फिशिंगला, खूप अगोदर। तर एका मित्राची कमेंट पण वाचली, दादा तांबूशी पकडायला जा, जाम मजा येते। तांबूशी भेटत नसते, कधीतरी भेटता मित्रांनो, लक असला तर भेटता मासो गरवून, पण कसा माहिती आहे मजा जाम येतं अशी गरवू बिरवू। आणि मित्रांनो ना जाम चिखल आहे, जाम म्हणजे जाम चिखलातनंच चाललो। अरे रे 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 सावकाश रे बाबा, सगळं असं चिखल बघा। ह्या इकडे मळ्या आहेत आणि इकडे खाडी आहे, आणि ना हाय टू लो टाईड चालू झालाय। आता पाणी सुकतंय, त्याच्यामुळे आपण वरती आलो। म्हणजे आपल्याला खालती जायचं होतं अजून, तर आपल्या खाडीमध्ये ना बरेचसे स्पॉट आहेत असे, म्हणजे मासा भेटेल असा। तर बोललो आता इकडे आधी गरवूया थोडा वेळ आणि नंतर मग खाली जाऊया। गप्पा पेवून मासा पकडलंस तर दिसो खाऊ होतं ना, इंड घेऊन जाऊ लागत खाली डुबोन। तर आता आपला सेटअप रेडी करूया आणि फटाफट गरवायला सुरुवात करूया। आंघोळ केलंस तर मजा येत गंप्या, तो पण नारळ गंप्या जा लगेच। गंप्यान मुद्दाम दिला ना, तुमका माहित, तुमका वाटत हो जायत हो काय नारळ काढूक जाणार नाही तो। आणि बघा गुरं आहे तिकडे मस्तपैकी चरतायत आणि थोडीशी घाबरली आहे गाय ती। अरे आम्ही मासा पकडू की लाव, काय नाही। पाणी गरम आहे ना इकडे मळीमध्ये, जे पाणी आहे ना ते खूप गरम आहे भारी। म्हणजे कसं पाहिजे बादलीवर गंप्या घेतलंस ना भरून, घरी नेलंस, घरी तापूचं पण घरी नेलंस अंघोळ घरी इथंच गंप्या बस आणि सेटअप रेडी कर आपलो। आज पण पाऊस नाही आहे, म्हणजे आता पाऊस ना कमी येईल, कारण काल तर एकदम ऊन होतं मस्तपैकी आणि आज पण ऊनच होतं। आज सकाळपासून थोडासा पाऊस पडलाय। बघा गंप्या काढतोस काढता आपला बाहेर आहे। त्या साईडला तर ऊन आहे, आपल्या साईडला थोडीशी सावली आली, कारण ढग आडाला असणार सूर्याच्या। त्या साईडचं राजापूर मधलं गोवळ गाव आहे, ह्या साईडचं विलिये गाव आहे। हे बघा मित्रांनो एवढे आपल्याकडे रबर शेड आहेत। हे 3 आहे ना उजोचे आहेत आणि 2 होते ते हरवले, 2 कलर। हे लुकानाचे आहेत रबर शेड 2, अग्लोवाला आहे। आणि हे पण लुकानाचे आहेत, ह्याच्यातले पण बरेच हरवले। हा पांढरा होता तो आता लाल झालाय मातीने। हा नोबीच आहे ऑरेंजवाला। हे कर्ली टेलवाले आहेत, तर ह्याच्यामध्ये खूप पीस आहेत, 10 असतील। त्यात ते जास्त लावत नाही मी, तर जास्त करून हे वापरतो उजो बिजो हे वगैरे। ह्याच्यावरती एक आपण तांबूशी पकडली आहे, ह्याच्यामध्ये फायर टायगर होता ना एक, त्याच्यावरती आपण एक मोठी तांबूशी पकडली होती आणि मागचे 2 पकडले ते ह्याच्यावरती पकडले होते। बघ पहिल्याच कासला मासू काढशील आईच्या गावात। वातावरण बघा एकदम मस्त झालंय। हा बघा मित्रांनो केवढा खेकडा पकडला, आणि ना तुम्हाला विश्वास बसणार नाही, आपण हा लूरने पकडलाय। हा बघा याने, तर ना इथे खेकडा होता तो आणि त्याच्याजवळ मी लूर असा हलवत होतो आणि त्याने धरला त्याला। तर डायरेक्ट इथून ना त्याला मी उचलून ठेवला इथे
आणि आता गंप्याने पकडला आणि नर खेकडा आहे आणि मोठा आहे रे, भारीच आहे ना. डेंगा बघ कसला आहे हा बघा, जबरदस्त खेकडा भेटला मित्रांनो. गंप्या विश्वास बसलो तुका. लूरने लोक मासा पकडतात, मी खेकडा पकडले. आम्ही खेकडेच पकडू घालेली आज, मासे किरकोळ. आणि मित्रांनो ही बघा लूरची काय अवस्था केली बघा त्या खेकड्याने. एवढा शार्प डेंगा असतो. आईला बघ, आईला बघ, हे बघा इथे पण कट केला. तर लूरला धरला त्याने येऊन, त्याला वाटलं रिअलवाला मासा आहे आणि उचलून गप्पनीवरती ठेवला. पण लूरनं आपला खराब केला त्या खेकड्याने. जाऊ देत, खेकडा भेटला मोठा एक. त्याकडे ठेवून दे पिशवीत, पिशवी नाही आपल्याकडं. डेंगे लॉकरने ठेवून दे. आणि हो बघा आता काय करता मित्रांनो, ह्याना ना गरवूचा सोडून कुर्ले पकडूक लागलो. आईच्या गावात बेकार. अजून ना पाणी खूप आहे मित्रांनो, तर थोडं थोडं ना आटायला पाहिजे. अजून तर बराच वेळ लागेल आटायला. काय करतस हो बघा, काय करता. मी बोलली तुका दिसली बिसली असत. हो बघा तो उजोट विस्टर बिळावर हलवताय. हैत्याशी कुर्ली काढूक बिळात सुकाट हवा, नाही तर काहीतरी हवा, मासो बिसो वलू, नाही तर कोंबड्याचो पाय हवो बघ गंप्या. कोंबडीचा पाय आणतो ना, एक नंबर. गंप्या तांबवसा पकडूचा सिरियसली घ्या तू. कुर्ल्या आपण नंतर पकडू घेऊया, झाबळा घेऊन. कडक ऊन पडला मित्रांनो, कडक म्हणजे कडक ऊन पडला. आणि पेवकलाही मजा आहेत खाडीत. बघते बघते पेवतही जाता जाता. इकडं पेवलं असतं, तिकडं खाली काही पेवशील, आता व्हावत वाहत खाली जाऊ व्हायचा. चला मित्रांनो आता आपण खालती जाऊया. आता पाणी थोडं थोडं कमी होतंय, तर खालती जाऊया. तिकडे आपण जिकडे मासे पकडतो ना तिकडे जाऊयात. तो स्पॉट भारी आहे. हा कुर्ला ठेवला ना गंप्याने बॅगमध्येच आहे, पण बांधलेला ते का मोठा आहे मस्तपैकी. मित्रांनो ना इकडे एक खेकडा भेटला फक्त. आपण इकडे जास्त वेळ गरवलं नाही, खालती जाऊया. आणि हा बघा एक नंबर नजारा आहे, खतरनाक असा खाडीचा. आपल्याकडे जाळी असतात ना खेकडे पकडायची, तर आपण खेकडे तरी पकडले असते 5-6 तरी. म्हणजे एक खेकडा गेला तिथे, तो येडा नव्हता, तो रबराला आला नाही. आणि जो आपण पकडला तो नर खेकडा होता मोठावाला, तो लगेच आला त्याला. आणि हा एवढा वाढलेला आहे ना, सगळा टाकळा आहे. आता शेंगा येतील टाकळ्याला, तर ह्याच्या अगोदर भाजी मस्त टाकळायची. आता पण चालेल. ही बघा ही कोवळी आहे, टाकळ्याची भाजी एकदम मस्तपैकी लागते, छान. तर आपण इकडे येतो कधी नाही कधी फिशिंगला, तर इकडे मासे भेटण्याचा चान्स असतो. पण कसं आहे, लकवरती गेम असतो. आईच्या गावात मित्रांनो अळंबी ही बघा केवढी. गंप्याची भाजी एकाचीच लय होत वाटतं ना. अरे काय कापी मोडलं, भुसभुशीत आले. भाजी बघू हो लागत ना, करून मस्त झाली असती. पण विषारी काय माहित नाही, तुझा खाज बीज उठली असती, पोटाच्या पोटात खाज उठली असती गंप्या. नाही तर रात्रीच्या रात्री अळंबी नाहीत मित्रांनो. तर ही बघा इकडे पण 2 आहेत. ही बघा अळंबी सारखी रुजून वरती आलेत. आणि गंप्याच्या हातात बघा काय आहे. गंप्या अजून मासो भेटलो नाही. आता माका वाटतं कदाचित मासो भेटलो होतं, कारण नारळ फोडल्याशिवाय आपलं काम होत नसता. बघ बघ 2 नारळ. हे बघा इकडे पण 2 नारळ आहेत. गंप्याच्या आता शेळाच आहे, म्हणजे शहाळ आहे. शहाळ त्या आधी फोड, पाणी तरी पिऊया जरा जरासा आहे ना, नंतर गरवूया. हा बघा शाळा असेल ना तर असं फोडायचं. आपल्याकडे काही चॉपर विपर पण नाही, नाही ते कापलो तरी असतो मस्तपैकी. गंप्या तसंच पाड मोठो प्या मलई असणारा. आईच्या गावात म्हणजे 70 रुपयाचं काम झालं वाटतं. नाही 50 रुपये. किती रुपये रे शेळा? आपल्या कसे गावात फुकट मिळतात ना, तेव्हा माहीत नाही किती रुपये येतात. 100 नसत, 50-1 रुपये असत. मलई हवी बघ गंप्या, फक्त बाकी काय नाही.
पी पाणी तू. केवढं होल मारूक लागलो. मग पी आणि माका दे जरासा नंतर. आहे ना चांगला आहे ना. आणि हा वरती भेटला आपल्याला वाहत आलेला. म्हणजे नदीमध्ये ना असे कडेने नारळ खूप भेटतात. हे बघा इकडे 2 पडलेले आहेत बघा. हे बघा हा एक आहे, हा खराब आहे. तो बघा तो एक चांगला आहे. बघूया धर. नाकात पाणी गेला मित्रांनो, नाकात पाणी गेला अक्षरशः. जाम पाणी आहे. आता मला या का बघूया. अच्छा अच्छा काय येत नाही मित्रांनो, मला येत नाही आहे आतमध्ये. म्हणजे पाणी यावाला होता फक्त. ह्या जराशी आहे बघ गंप्या खाली. हे बघा थोडीशी होती फक्त खालती. गंप्यांना सुको नारळ भेटलो ना, तो पण टाकला फोडून. हा चांगलोच असं तो पण. म्हणजे आपल्याक नारळ दिसलो ना की तो फोडूक लागता आधी पहिलो. हो काय म्हणजे खोबरा काढल्याशिवाय बरा वाटत नाही बघा. हा बघा नाही म्हटलं तरी 25 वाला नारळ आहे हा. टाक फोडून. आईच्या गावात अक्काच आला रे. आपण पाणी होतं. एक नंबर नारळ आहे रे. हा बघा 1 नंबर नारळ आहे. मस्तच एकदम भारी. पाणी एवढा गोड होता ना. अरे नारळात पाणी गोड असता. सुक्या टी शर्ट ओला झाला. नदीत आलो पाण्याने नाही ओला झाला, पण नारळाच्या पाण्याने ओला झाला. एवढं खोबरं आपल्याकडे. गंप्याकडे अर्धो नारळ आहे. इथं मासो एकदा आपण पकडलो होतो मोठो. हा पण स्पॉट भारी आहे. स्पॉट सगळंच भारी आहेत, पण मासो नाही कसो काय माहित नाही. नारळच फुटलो वाटतं माका वाटतं त्यातलो. होय आवाज होलो काटकन. होय पाणी झालं ना व. हा बघा जो खोबराच खोबरा मस्त 1 नंबर आहे ना. हळू हे तर बघ केवढा आला. दे जो खोबराच खोबरा. येताना माका वाटतं साखर अनुभवी येताना खाडीजवळ. म्हणजे कसं साखर आणि खोबरा खाऊ होईत. हा बघा खोबरा किती म्हणजे फुकटचा खोबरा बघा. अजून 2 नारळ बाकी आहेत बघा. पण तर आता काही दम नाही गंप्याच्यात फोडूचो. का नारळाचा खोबरा ना सगळा काढला ना गंप्याने. आणि हा ठेवूया बॅगमध्ये घरी तरी होईत. हो बघा हो दुसरं वालो नारळ. म्हणजे एक नारळ आपण ऑलरेडी फोडला होता मगाशी खाल्ला. आणि आता एक गंप्याने फोडला हा. त्याचं खोबरं ठेवलंय बॅगमध्ये. आणि गंप्या अजून एक नारळ फोडतोय. हा बघा ह्याच्यामध्ये पण भारी नारळ आहे. आणि एक अजून एक आपल्याकडे नारळ आहे तो बघा तिथे. जिथे जिथे हा गाळ येऊन पडतो ना तिकडे असे नारळ वगैरे वाहत आलेले असतात ना, ते असे साईडला होतात. त्याच्यामुळे इथे जास्त नारळ असतात. आपण खूप वेळा इथे आलो ना, खूप वेळा आपल्याला नारळ भेटलाय. आणि आज तर बरेच भेटले. आज 4 भेटले. 5 म्हणजे इथे 4 भेटले आणि शेळावरती भेटला एक. हा बघा हा तर चांगलाच आहे. बॅगमध्ये टाकते का आपण. मित्रांनो आपली फिशिंग करून झालेली आहे. आणि आपल्याला काय मासा भेटला नाही आज. तर कधीतरी मासा लागतो. पण कसं आहे जरा मजा येते गरुक बिरुक आल्यावर. नाही असा नसता गंप्या रे. पण नारळ खाल्ले आपण बरेच. एक नारळ खाल्ला, बाकीचे बॅगमध्ये आहेत खोबरं बिबरं. फक्त आपल्याला एक खेकडा भेटलाय मोठावाला मस्तच असा. पहिल्यांदाच रबराच्या माशाने खेकडा पकडलाय. तर आता घरी चाललोय. तर 6 वाजायला आलेत आणि थोडासा पाऊस पण धरलाय. हा बघा थोडासा पाऊस पण धरलाय. त्याच्यामुळे फटाफट घरी जाऊया पावसाच्या अगोदर. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.